नमस्कार मित्रांनो, मी योगेश नारगर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे श्री मलंगगड या ठिकाणी चाललो आहे, जो स्थित आहे कल्याणमध्ये। कल्याण ईस्ट या ठिकाणाहून तो रस्ता जातो। तर आजचा व्हिडिओ कसा होईल तुम्हाला पूर्ण दाखवतो। आज आपल्यासोबत राखीजादा आहे, आपला व्हिडिओमध्ये रेग्युलर असतो, चांगला मित्र आहे आपला लहानपणापासून आणि मोठ्या भावासारखा। आणि हा गौरव दादा, नमस्कार। आणि हा एक आपला नवीन मेंबर ॲड झालेला आहे आज। हाय कर स्वराज, कसा आहेस? किती दिवसानंतर आलास? खूप दिवसानंतर आला। पावसाळ्यात आमच्यासोबत होता। हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट, अशा ठिकाणी आज आपण जाणार आहे। ऐतिहासिक शहर आहे, ऐतिहासिक किल्ला येतो, बघू आपण आज। तर मित्रांनो, फायनली आपण गाडीत बसतोय। आज आपल्या रथाचे सारथी बघा, गौरव दादा। भाऊ काय रे भाऊ, जरा सेट मध्ये हे दादा आता गाडी चालवते छानपैकी एकदम। दादांना मोठा अनुभव आहे गाडी चालवण्याचा। अनुभव आता हॅलो। तर मित्रांनो, कल्याण ईस्टमध्ये एंट्री मारली आम्ही। तो ब्रिज उतरलो ना, मग कल्याण ईस्टमध्ये एंट्री मारली। कल्याण ईस्टमध्ये पूर्ण काम चालू आहे, मेट्रोची कामं चालू आहे। आता कोणाला स्वप्न पडलं काय माहिती मेट्रोचं, पण एकदम ट्रॅफिकचं सत्यानाश होतं, नुसतं गाड्या अडकून राहतात, पूर्ण वाट लागते कधी लवकर होईल। सरकारला आमचं एकदम मनपूर्वक निवेदन आहे की लवकरात लवकर पूर्ण करा हे कामं जी आहेत ती। आम्हाला खूप खूप या समस्यांना सामोरे जावं लागते। हे बघा, इथे ते दुकानं दिसत आहेत ना, हे रस्त्यात दुकानं आहेत, पंक्चरची दुकानं, परत काय ते आपले हे काय छोटी मोठी दुकानं असतात, टिंबर मार्ट वगैरे। याच्यामुळे मध्येच गाड्या अडवून ठेवतात बघा लोक, यांचं सामान उतरवायच्या टायमाला। सगळं आम्हाला आहे ना ट्रॅफिकमधून लेफ्ट मारायचं इथून। हा सूचक नाका आला, सूचक नाक्यावरून लेफ्ट जायचं आपल्याला, आणि लेफ्ट मारून पुन्हा चक्की नाक्यावरून सरळ जायचं आहे। असा आपला आजचा मार्ग आहे। तुम्हाला आपण व्यवस्थित मॅप टाकू, काय टेन्शन घेऊ नका। दादा आमचा ड्रायव्हिंग करतोय, पाठी राखीजादा बसलाय। राखीजा, काय सांगशील बऱ्याच दिवसानंतर तू आमच्या व्हिडिओमध्ये? काही नाही, सहजच आज निघालो, म्हटलं खूप दिवस झाले गेलो नाही आम्ही, आज आपण कुठेतरी जाऊ आणि मस्त एक छानसा व्हिडिओ म्हणून आज आलो आहे। छोटंसं एक कल्याणच्या जवळच आहे, मस्त फिरतो आणि तुम्हाला पण दाखवतो कसं असेल काय असेल तो। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे श्री क्षेत्र मलंगगड या ठिकाणी आलो आहे। तर जवळ आलो एकदम आपण, काही किलोमीटर अंतरावर आहे। समोर तुम्हाला डोंगर दिसतो का नाही मला माहीत नाही, मी दाखवायचा प्रयत्न करेल आता तुम्हाला। रस्ते बघा, इकडचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड दिलेत, छान रोड दिले। श्री क्षेत्र मलंगगड या ठिकाणी आपण पोहोचतोय आता, आणि आता बघू आता कसं असेल। इकडनं पुढे आपलं पुढून आपलं म्हणजे मार्ग कसा असेल तुम्हाला दाखवतो। पहिले खूप खडतर मार्ग होता, त्या खडतर मार्गातनं सुद्धा वाट काढत आपले लोक जायचे। आता महाराष्ट्र सरकारने एक विशेष सेवा सुरू केली आहे। विशेष सेवा कशी असेल, काय विशेष सेवा कशी असेल काय असेल ते आपण तुम्हाला दाखवू। त्याचे किती रुपये असतील ते पण तुम्हाला दाखवतो। फेनिक्युलर रोपवे, मलंगगड फेनिक्युलर रोपवे। फायनली आपण पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे। काय दादा, कसं होतं आपलं काय बोलतात ते जर्नी? छान होती, तिकीट बघायची। A few moments later. बाप रे बाप, काय जबरदस्त व्ह्यू आहे। कसं वाटलं आपल्याला इथे आल्यावरती? हा, चांगलं वाटलं। भाऊला झोप येत होती ना, खरं सांग, जोरात बोल ना। याला झोप येत होती, आता हा ओके, याला आता घेऊन जातो मस्तपैकी वरती। कसं फिरायला मजा येणार आहे,
गरमी भरपूर आहे, पण तिथं रोपवे दिलं आहे त्याच्यामध्ये AC बीसी आहे का ते बघायला लागेल सगळं आपल्याला. AC असायला पाहिजे, मजा येईल जरा. दादा तिकीट देतो का? हे आम्ही दादाकडे दिले तिकीटं आणि आता सगळे खिशात ठेवून आम्ही पहिले खायचा बंदोबस्त करतो नाश्त्याचा. हे काय दादा? अरे खिशात ठेवतो पार्सल बिर्सिल मस्तपैकी आता नाश्ता करतो, मग पुढे आपली जर्नी चालू करतो. इकडे वॉशरूमची सोय मस्त केली आहे. जेंट्स आहे ना? हो जेंट्स आहे, जेंट्स आहे बघा, सुंदर एकदम छान 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 एकदम सुंदर सोय केली आहे. वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकारचं आहे. जरा ग्लास जरा क्लीन केले पाहिजे होते त्या लोकांनी, तिथे लक्ष नाही त्यांचं. तर मित्रांनो आता वडापाव आलेला आहे, वडापाव आणि एक मिरची आलेली आहे सोबत, ती खातो. यांचं मस्त यांनी पावभाजी बिवभाजी मागवली आहे, आता चालू करतो वडापाव. भाऊला नूडल्स आले. नूडल्स चांगले का भाऊ? खरं खरं चांगले आहे का? अखेरचा आणि मागवलेला आयटम आहे पुरी भाजी, पुरी आणि छोले ना, दोघांनी पण पुरी आणि छोले म्हणून. माझा वडापाव एवढा पण चांगला नव्हता म्हणून मी डबल नाही खाल्ला. छोले छान आहे, टेस्ट चांगले. हां गरम गरम. मस्त आहे पवार साहेब. तिखट तिखट ना, चटका चटका सणसणीत एकदम. हो मॅगी खातोय, भाऊच्या मधली मॅगी बुडवणार आहे मी थोडी. देशील ना भाऊ? नाही काय द्यावी लागेल थोडी. एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. भारी आहे रे भाऊ. भाऊला थँक्यू, आपला मित्र आहे, छोटा मित्र पण थँक्यू. मस्त सोय केली आहे इथे नाश्त्याची, पण खूप महाग आहे. पाण्याची बॉटल 30 रुपये, वडापाव 25 रुपीज आणि पुरी भाजी कितीला होती दादा? 295 झाले काय माहिती. 295 बिल झालं, म्हणजे पुरी भाजी पण महागच असणार. बिल्स बऱ्यापैकी महाग आहे. या आमच्या दादाने ना गोप्रो घेतला आहे, तो तिथे चार्जिंगला लावला होता, तिथेच विसरले आम्ही आणि गेलो होतो. आता लिफ्टपर्यंत गेलो आणि आठवलं, पुन्हा पळत पळत गेला आणि घेऊन आला. चांगले लोक होते, दिले आपल्याला रिटर्न. काय बोलतो दादा? चार्जिंग पण करून दे. हां चार्जिंग पण झाली, काय टेन्शन नाही. लिफ्टमधून मस्तपैकी आलो फर्स्ट फ्लोअरला. नाश्ता होता तिकडे फर्स्ट फ्लोअरला, नाश्ता केला, खाली गेलो. पुन्हा आता खाली चाललो म्हणजे आपण, आणि खाली जाऊन आता मग आपण रोपवे. ही लिफ्ट भारी, इथे बंद तरी म्हणजे भीती नाही वाटत, काच फोडून बाहेर. काच फुटली नाही जाणार. चल ते दादा बघ स्कॅम मारतो. मित्रांनो आता बसलो आहे इकडे, मस्त आहे, खाली ग्रास आहे मस्त छान आहे. इकडे निघालो. स्लो मोशनमध्ये जाणार, एकदम 5च्या स्पीड असेल, मजा येणार एकदम मस्त वेगळी. ठीक आहे, भीती वाटते, भीती वाटते का? थोडं भीती वाटते. फर्स्ट टाइम बसलो रोपवेमध्ये. दादा इथे गोप्रोनी शूट घेतोय. छान वाटते का? बिलकुल.
थँक्यू दादा. दादा थँक्यू. थांबू दे. उतरलो आम्ही. हा जो व्ह्यू आहे ना एकदम खतरनाक दिसतो. मस्तपैकी इथं आता उंच ठिकाणी आलो आहे. वातावरण एकदम गार आहे. ट्रेन बघ कशी चालली आहे मस्त. तर फायनली आपण उतरलो आणि आता चालत चालत निघालोय. पायऱ्या आहे तिकडे. नहीं रे बाबा, शुरुआत कर रहे हैं हम लोग. हाँ तो हमको भी ले लो ना भाई यार. हाँ लेना भाई. भाई क्या नाम हाँ है तुम्हारा चैनल है? योगेश. योगेश वीडियो डालते हो? हाँ ठीक है, तो सब्सक्राइब करूंगा योगेश डाल के. योगेश अरे बाप रे. योगेश नार्वेकर. कल्याण चैनल किस नाम से? योगेश नार्वेकर मेरे नाम से. योगेश नार्वेकर. भाई सपोर्ट आप लोग. बस बस धन्यवाद. सुरुवात आहे आपली. आपण काय एवढा मोठा युट्यूबर नाही आहे. इसका सबस्क्राईब करू असं बोलले ते भाई आपल्याला. बघू आता पब्लिक काय करते काय नाही ते त्यांच्यावर असतं. ते काठ्या भेटतात 20-30 रुपयाला. किती रुपयाला आहे? किती रुपयाला काठी? 30 रुपये. ही काठी का घेतली जाते? माकडांना पळवण्यासाठी. धूळ उडते भरपूर. मला सर्दी होईल. थोडं पुढे जातो मी. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर पुढे गेलो ना ते मच्छिंद्रनाथ समाधीचा आपल्याला जागा दिसेल. हे भाऊ आमचे काठी घेऊन फिरतात इथे. बघा पायऱ्या बघून उतरावे. वरती पूर्ण छप्पर टाकले. सावली आहे छानपैकी. आणि स्वराज थकला का? स्वराज थकला. बघतो आता इथं कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. इथून अजून किती मिनिटं आहे? आला मेन. पुढच्या 100 मीटरवरतीच आहे. पाय धुवून घेतोय भाऊ. तर मी चाललोय आतमध्ये. फोटो काढायला परवानगी आहे का नाही मला माहित नाही. तर फायनली आम्ही निघालो. तर मित्रांनो आलेलो आम्ही. तिकडे दर्शन केलं मच्छिंद्रनाथांच्या समाधीला. तिकडे समाधीला दर्शन केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणाचं निसर्गरम्य स्थान आम्ही निहाळतोय मस्त आपल्या डोळ्यांमध्ये. आणि इकडे शूट घ्यायचा प्रयत्न करतोय. बघू तुम्हाला आवडतो का शूट. हा किल्ला अतिशय प्राचीन म्हणून किल्ला आहे हा. आणि ह्या किल्ल्यामध्ये ना खूप काही माहिती आपल्याला इतिहासामध्ये गुगलवर देखील उपस्थित आहे. विकिपीडियामध्ये पण आहे. राकेशदाने थोडाफार अभ्यास केला आहे. तर राकेशदादाकडनं आपण थोडीशी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. 1 मिनटं त्यांना माईक देतो मी आपला. जो हा श्री मलंगड आहे त्याचं पूर्वी म्हणजे याचं पूर्वीचं नाव होतं हाजी मलंगड. हा प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात आहे. असं म्हटलं जातं की 12व्या शतकामध्ये जे मौर्य राजा होता राजा नलदेव याच्या काळामध्ये याची स्थापना झाली आहे. परंतु काही संदर्भ असे पण लागतात आहे की तो 3ऱ्या शतकामध्ये शिलाहार राजांनी बांधला आहे. इंग्रज आणि पेशव्यांमध्ये जे युद्ध झालं होतं 1780ला नाना फडणवीसांनी इंग्रजांकडनं ह्या गडाचा ताबा घेतला. आणि या गडावर जे मुख्य सुभेदार होते केतकर ब्राह्मण त्यांना गडाचे सुभेदार म्हणून नेमले. आणि आजही केतकरांचं कुटुंब येथे पूजा अर्चना करतात. तर अशी ही माहिती होती जी आम्हाला भेटली. ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रांजळपर्यंत प्रयत्न केला आहे. नक्की पण करत राहू. असो परंतु या मागच्या काळामध्ये 1990च्या दशकामध्ये श्री आनंद दिघेजी साहेब यांनी हिंदूंची वहिवाट हीच मलंगड मुक्तीची पहाट अशी घोषणा दिली. आणि त्या घोषणेनुसार
इथं मलंगडावर आज भगवा ध्वज मलंगडावर फडकवला. भगवा ध्वज फडकला आणि इथं सर्व धर्मीय लोक अतिशय गुण्यागोविंदाने येतात आणि आपल्या आपल्या देवेचं दर्शन देवाची घेतात, सेवा करतात, सेवा देवाचं करतात. दर्शन घेतात. आणि आत्ताच्या काळामध्ये आम्ही लहानपणी असताना आम्ही पायी पायी यायचो, 3 तास लागायचे वर चढायला. आज आम्ही रोपवेने आलेलो आहे 5 मिनिटामध्ये. हा. जी मजा होती ती मजा नाही, पण ठीक आहे की जे वयोवृद्ध आहेत, बालकं आहेत, त्यांच्यासाठी खूप छान असं महाराष्ट्र सरकारने उपक्रम केलेला आहे. भविष्यात अशा अजून सुविधा करा इथं, की जेणेकरून दुर्लक्षित असलेलं ठिकाण प्रकाश ज्योतामध्ये येईल. तरी असो, आज आपण तुम्हाला आज जे मलंगडचं दर्शन घडून आणलं आहे, तर ह्याच्यापुढे आपला प्रवासात चालू राहील आणि आपण तुम्हाला नवीन नवीन काहीतरी अजून ऐतिहासिक स्थळं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आहेत मंदिरं पण आहेत हिंदू धर्मियांची आणि मुस्लिम धर्मियांची देखील या ठिकाणी दर्गे मस्जिद देखील आहे. तर या ठिकाणी आम्ही देखील आलो, आपल्या देवस्थानाचा आपण नमस्कार केला आणि छानपैकी इथून आता निघायच्या तयारीत आहे. मस्त सोय केली आहे महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र शासनातर्फे जे रोपवे सेवा चालू केली, अतिशय उत्कृष्ट दर्जाची रोपवे, मजा आली एकदम छान एकदम. आता जाताना तुम्हाला परत काही ड्रोन शूट म्हणतो आपण, शूट घ्यायचा प्रयत्न करू. आवडेल तुम्हाला, नक्की आवडेल. तर हे बघा फोटो काढताय. तर मित्रांनो, इथे मस्त व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. सुंदर व्ह्यू एकदम अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य आहे, खूप छान एकदम. अप्रतिम. आणि हा बघा हेलिपॅड, इथे हेलिपॅड आहे. इथे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येऊन गेलेत. तर मित्रांनो, इथे आता निवांत आराम करायसाठी बसलो आहे आम्ही. खूप छान आहे, हेलिपॅडच्या इथं आपण बसलो आहे. आता काय सांगशील, मगाशी तू माहिती खूप छान सांगितली आपल्या मित्रमंडळी व्ह्युअर्सला. तर आता या हेलिपॅडबद्दल काय सांगशील? आपण आता एकदम घाट माथ्यावर आलेलो आहे आणि तिकडे आपल्याला हेलिपॅड आपण बघू शकता. हेलिपॅड इथं म्हणजे जे पण मंत्री लोक येत असतील ते इथं उतरत असतील आणि मग तिथून काही क्षणाच्या अंतरावर पायी पायी त्या मोठ्या इथपर्यंत पोहोचत असतील, देवस्थानापर्यंत पोहोचत असतील. आणि बाकीचा जो वरचा दिसतंय आपल्याला ते तिकडे तर मुश्किल, मला तर वाटतं रोपेशिवाय पर्याय नसेल. म्हणजे रॅपलिंग करूनच जावं लागेल. नॉर्मल हा सगळ्यात उंच शेवटचा हे टॉपला आहे आपण सध्याच्या घडीला. आणि एवढा उंच हेलिपॅड बनवण्याचं कारण तर तुम्हाला सांगितलं, पण हेलिपॅड कसं बनवलं हे आम्ही एकदम नीट बघितलं या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्हाला असा अंदाज आला की हे सगळं शेणाने सारवून ही जागा प्लेन करून घेतली आहे. शेणाने का सारवलं जातं? जेणेकरून माती उडू नये. कारण की हेलिकॉप्टर उतरताना खूप जोरदार त्याच्या पात्या फिरत असतात आणि जी माती धूळ प्रचंड प्रमाणात उडत असते, ते रोखण्यासाठी हे सगळं पूर्ण शेणाने सारवलं आणि त्याच्यावरती ते कलरने असे हे मारले. आता आपण थोडाफार पुढे जाऊन बघू, आपण थोडं फिरू, अजून काय दिसतं का आपल्याला, काय आहे का मंदिर, कुठं काय कुठलं एखादा पॉईंट भेटला तर बघू, तो तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. हा एरिया याच्यावरनं चालायचं आहे, सरळ चालायचं, दोन्ही साईडला खोल आहे. इथून जर पाय सटकला डायरेक्ट खाली कोसळणार. कमीत कमी 20 मीटर तरी खालती खोल आहे. सरळ बघून चालतोय इमानदारीत, आजूबाजूला न बघता. भीती वाटते, धोकादायक एकदम. ते लोक पोचले तिकडे. तर बघा, हा सुंदर एकदम अप्रतिम असा व्ह्यू आहे. इथे हे लोखंडी हे लावले यांनी. इकडे इकडे माकडांकडे जायचंय. इथे आपण मस्तपैकी छानपैकी व्ह्यू घेतोय. हे आपले दादा हे आले इथे, मला बोलले इकडे पुढे चला जरा, मस्त छान व्ह्यू आहे इकडे. यांच्यासोबत आलो. दादा आपले काय सांगतात बघू, आपण यांना आपण माईक देऊया. हा झाला ना. दादा काय सांगाल मग याच्याबद्दल, तुम्ही जरा आम्हाला माहिती द्या. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आम्ही आलो आहे. आम्ही शहरात राहतो, शहराचं तेच कॉन्क्रिटीकरण, कॉन्क्रीटचं जंगल. आज आम्ही या खऱ्या जंगलात येऊन निसर्गाचा आनंद घेत आहे.
आणि फार दिवसापासून विचार करत होतो मलंगगडावर यायचं, पण आज तो योग आला. राकेश दादामुळे तो योग आला. त्यांनी काल आम्हाला प्रोत्साहित केलं, आपण जाऊ मलंगगडावर, दर्शन घेऊ आणि आजूबाजूच्या जागा थोडेफार एक्सप्लोअर करू. आणि अत्यंत सुंदर वातावरण, म्हणजे झिरो पोल्युशन आपण ज्याला म्हणतो तसं इथे फ्रेश एअर आहेत. त्याचा आम्ही एक्सपिरियन्स घेतोय मस्तपैकी. फार सुंदर. सगळ्यात 1 मिनिट, या दादाला आपण माईक देऊया. आता हे दादांना काहीतरी बोलायचे 2 शब्द. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आजची पिढी जी आहे ती मोबाईलमध्ये अडकून पडलेली आहे. तर कुठंतरी त्यांना मोबाईलचं व्यसनापासून दूर नेण्यासाठी त्यांना निसर्गाकडे, गड किल्ल्यांवर घेऊन जाणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांना जर गड किल्ल्याचं समजा त्यांना जर वेळ लागलं ना, तर ते त्या मोबाईलतनं वेगळे होऊ शकतात, म्हणजे ते अलिप्त होऊ शकतात. म्हणून लहान मुलं, जवान तरुण पिढी यांना, आजच्या पिढींना गड किल्ले बघणं एकदम आवश्यक आहे. मन निरोगी राहील. इथून आम्ही चालत आलो. रास्ते में आता है 3 घंटा होता है वहाँ जाने. आप भी देखो, दर्शन करिए. शंकर भगवान का मंदिर है, ये रास्ते में आता है 3 घंटा होता है वहाँ जाने. 2 जने आप, ये तीसरे ना, ये ना मंदिर दिख रहा है आपको. त्याने दर्शन करिए, शंकर भगवान का मंदिर है, ये रास्ते में. हर हर महादेव. आराम से. पेड़ के बीच में झंडा, व्हाइट कलर का दीवार दिख रहा है आपको. पेड़ दिख रहे हैं आपको, क्लियर दिख रहा है दादा, इतना क्लियर बार बार नहीं दिख रहा है. झाड़ दिख रहे हैं आपको, झाड़ के नीचे व्हाइट कलर का दीवार है, उसमें दर्शन करिए. दादी माँ, मामू भाई, 3 समाधि है, उसके ऊपर आपको झंडा भी दिखेगा, भगवा कलर का झंडा भी है. मान लो यार. आराम से दादा. और ऊपर है ना दादा, आदमी कैसा बैठ के जा रहा है वो दिखाऊंगा, और बाबा का त्रिशूल 2 पॉइंट और वही सेम 50 में 2 पॉइंट और दिखाऊंगा. पेड़ के बीच में व्हाइट कलर का दिख रहा है आपको. वहाँ पे क्या रैपलिंग हाथ तक दिखेगा, वो वहाँ शेर का गुफा है, बाबा का शेर, वहाँ जाते हैं 2 घंटा. वो रॅपलिंग होता है वहाँ ट्रैकिंग होता है. आप देखिए, मैं देखा था आपको. एक माणूस चाललंय बघ. कोई आदमी दिख रहा है आपको चढ़ते हुए? जी हाँ, ऐसा क्लियर जाते हैं, वैसा क्लियर जाते हैं. नगरगाह के बाजू से ही जाते हैं. उसका नाम क्या है, वो पॉइंट का नाम क्या है? बालांसर. आता आम्ही निघायची तयारी करतोय. आता मग जाम चालत आलो आम्ही. पाय दुखले वरती आहे. राख्याला सांगतो मी. आम्हाला थांबवलंय, फुल झाली गाडी. तर आम्ही जाणार नंतर. या मित्रांनी आपल्याला पुढे जागा दिली आहे. पुढच्या सीटवर जा बोलले, छान व्हिडिओ काढायला भेटेल. दादा आणि मी थांबलो. राकेश दादा गेला पुढे. मस्त व्ह्यू आहे. आपली मंडळी त्यांनी आपल्याला पुढे जागा दिली. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे शुनिकलर ड्रायव्हिंग बघा कसे करतात. सामान शेतकऱ्यांचं. एंट्री झालेली आहे आपली. AC पण चालू आहे मस्त. थांब ना बाई, बसू. अपोजिट दादा. 17 वर आहे मस्त AC. आता मस्तपैकी आमची गाडी निघणार आहे. आपण उतरतोय. दादा पण तिकडे शूट घेतोय मस्तपैकी. पब्लिक बसली आहे.
आपण 5 मिनिटात खाली जाऊ आता फटाफट. समुद्र सपाटीपासून किती हाईट आहे ते तुम्हाला सगळं मी मेन्शन करतो. मलाही माहीत नाही, थोडंफार अभ्यास करावा लागेल, ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. डोंगरात बघा सूर्य कसा मावळतोय. पुढच्या 1 ते 2 मिनिटात आपण खाली उतरू. तिथून आपण 4 व्हीलरमध्ये बसायचं आणि सरळ घरी. फायनली आपलं स्टेशन आलं आहे. जर्नी संपली, आता 4 व्हीलरची जर्नी चालू आहे. तर फायनली आम्ही हां सगळं संपलं. मस्त जर्नी आम्ही सुंदर केली. निघलो तिकडनं आता आम्ही. चल दादा. फायनली आता आम्ही निघालोय घरी. आमची गाडी कुठे बघावी लागेल. पार्किंगमध्ये पार्किंग केली आम्ही गाडी. आम्ही झाले आता सगळं इथं व्यवस्थित फिरलो, मजा केली एकदम छानपैकी. आणि राकेश दादा, बाळा दादा, गौरव दादा, स्वराज आणि योगेश, मी तुमचा मित्र. तर आता आम्ही निघालो इकडनं. तर मित्रांनो, हा परतीच्या प्रवासाला. तर पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन जागी काहीतरी नवीन कंटेंट घेऊन आपण भेटूया. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री मलंग. जय श्री मलंग.